सॉल्व केले तू. व्हेरी गुड. ओके, चल क्वेश्चन होता 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय dx प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय e raised to x upon y in bracket 1 minus x upon y dy equal to 0 असा क्वेश्चन. ओके, सो आता याला कसं सॉल्व करायचं? व्हेरिएबल सेपरेट होणार नाही, एक्झॅक्ट वाल्या टाइपने आपण करू शकतो. कम्पेअर दिस इक्वेशन विथ कोणत्या इक्वेशन बरोबर याला कम्पेअर करायचं? कोणतं आहे ते इक्वेशन? m dx प्लस n dy इक्वल टू 0 या इक्वेशन बरोबर याला कम्पेअर करायचं. कम्पेअर करून झाल्यावर m ची व्हॅल्यू लिहायची. m ची व्हॅल्यू आहे 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय. ही m ची व्हॅल्यू आहे, बरोबर. n ची व्हॅल्यू पण आपण कम्पेअर करून लिहून घेऊ. n ची व्हॅल्यू आहे ई रेस टू एक्स अपॉन वाय इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन वाय. जे आहे जसं आहे तसं लिहून घ्यायचं. m आणि n ची व्हॅल्यू लिहून झाली की मग यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे इथपर्यंत काही नवीन नाहीये, या इक्वेशनला विसरू नका. ओके, या कोणत्या पण गणिताला, एक्झॅक्ट वाल्या गणिताला या m dx प्लस n dy बरोबर कम्पेअर करायचं आणि m आणि n ची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता m आणि n ची व्हॅल्यू आली आहे. m चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट m विथ रिस्पेक्ट टू y. m चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आणि n चं विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं. n चं आपण नंतर बघू, पहिले m चं कम्प्लीट करून घेऊ. डॅबा m अपॉन डॅबा y म्हणजे तुमच्यासाठी y इम्पॉर्टंट आहे, x हा तुमच्यासाठी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग आता बघा बरं याचं डेरिव्हेटिव्ह कसं येईल. 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. विथ रिस्पेक्ट टू एक्स असो का वाय असो, 1 तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? पहिले तो ओरिजिनल फॉर्म्युला बघू. ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? ई रेस टू एक्स. करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं उत्तर ई रेस टू एक्सच येतं, म्हणजे जे आहे जसं आहे तसं येतं. म्हणून पहिल्या स्टेपला तर आपल्याकडे ई रेस टू एक्स अपॉन वाय लिहावं लागेल. हे कळलं? ई रेस टू एक्सचं कोणता पण फॉर्म्युला असेल ना, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लावलं तुम्हाला ते लिहावं लागेल, कारण त्याचा फॉर्म्युला तसा आहे. हा, आता पुढे काय की बा आपण ई रेस टू एक्स, एक्सच्या जागेवर एक्स नाही आपल्याकडे एक्स अपॉन वाय, आणि त्याच्यातला इम्पॉर्टंट वाला कोण आहे? विथ रिस्पेक्ट टू वाय मुळे खालचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे ना हे गणित असं आहे इन शॉर्ट तुमच्यासाठी. ई रेस टू 2 अपॉन एक्स असं असतं, आणि आपण जर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेणार असतो तर काय लिहिलं असतं? ई आहे म्हणून ई रेस टू 2 बाय एक्स आपण जसाच्या तसा लिहू, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 ला बाजूला काढून घ्या, 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सांगा. काय येतं 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह? -1 अपॉन एक्स स्क्वेअर. व्हेरी नाईस, -1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेशन आत्ता करायचंय. समजलं का मी काय केलं? इथं ई रेस टू चा पार्ट होता, तर पहिले ई रेस टू जसा आहे तसा लिहून काढायचा, कारण इथं काही फरक नाही पडणार बिकॉज ऑफ ई, एक्सपोनेन्शियल फंक्शन, राईट. पण त्याचा इथली जो पार्ट आहे तो बघून घ्यायचा. मग आता आपल्या गणितात काय चेंज आहे? आपल्या गणितात इथं 2च्या जागेवर एक्स दिलेला आहे आणि एक्सच्या जागेवर वाय दिलेला आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू आपण वाय डेरिव्हेटिव्ह घेतोय. तर मग बघा आणि सांगा मला, डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी वाय ऑफ ई रेस टू एक्स अपॉन वाय चं उत्तर काय यायला पाहिजे या लॉजिक नुसार? हू विल ट्राय? धीरज, तुझं व्हॉइस क्लिअर नाही येते बाळ. -x अपॉन वाय स्क्वेअर. ओके, तू इथं सांगितलं
ई रेस टू एक्स अपॉन वाय जसं आपण याला घेतलं होतं तसं ई रेस टू एक्स अपॉन वाय ऍज इट इज येईल, बरोबर आहे. आणि इथलं उत्तर कसं येईल, जसा हवरचा 2 जसाच्या तसा राहिला आणि त्याला मल्टिप्लाय झालं -1/x²ने, तसं इथं कोण राहील, मायनस हा जो वरचा एक्स आहे तो ऍज इट इज राहील आणि त्याला मल्टिप्लाय होईल -1/y², आणि मग आपल्याला मिळेल ई रेस टू एक्स अपॉन वाय इंटू -x/y². याला आपण पुढे लिहू शकतो. सो आपल्याला मिळेल -x/y² ई रेस टू एक्स अपॉन वाय. बघा बरं ही स्टेप समजली का? ओके, जसं आपण इकडे कम्पेअर करून घेतलं ना तसंच करायचं. सिद्धांत तुला कळलं का नाही? ओके, हा जो क्वेश्चन आहे ना आपला, या क्वेश्चन मध्ये आपला एम जो आलाय तो 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय. 1चं डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेऊन टाकलं, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स असो किंवा वाय तो 1 आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे. आता याचा विचार करायचा आहे आपल्याला की ई रेस टू एक्स अपॉन वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. तर ते कसं घ्यायचं? सगळ्यात पहिला रूल की ई रेस टू एक्स अपॉन वाय ना, ई रेस टू समथिंग असेल तर त्याला पहिले जसंच्या तसं लिहायचं, कारण ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह तेच येतं म्हणून आपण त्याला पहिले तसंच्या तसं लिहून घेतलं. आता पुढचा पार्ट आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचंय ना इथं, म्हणजे आपल्यासाठी 1/y कामाचं आहे. आपल्यासाठी एक्सचं काही घेणं देणं नाही. म्हणून मी तात्पुरतं एक्सला बाजूला काढून घेतलं आणि मग मी विचार केला की 1/yचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर ते येतं -1/y². म्हणून एक्सला -1/y² ने मल्टिप्लाय करायचं, मग टोटल होईल -x/y² आणि त्यालाच आपण फक्त पुढे लिहून घेतलं. बस ही स्टेप आपण अशा पद्धतीने केली. आता क्लिअर झालं? ओके, याची प्रॅक्टिस करा. विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा वाय ना कन्फ्युजन होतं कधी कधी, तर ते क्लिअर असलं पाहिजे आपल्याला की आपण कॅल्क्युलेशन कसं करतोय. ओके, सो मी इथं लिहू आता डॅबा एम अपॉन डॅबा वाय आपल्याकडे काय आलंय, -x/y² ई रेस टू एक्स अपॉन वाय. हे आपल्याकडे डॅबा एम बाय डॅबा वायचं उत्तर आलंय. समजलं इथपर्यंत? जायचं पुढे. आता आपण एन घेऊ. एन काय आहे, ई रेस टू एक्स अपॉन वाय ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स अपॉन वाय असं आहे, बरोबर. आता तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं याच्यात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का रे? तुम्हाला काय वाटतं, डायरेक्ट घेऊ का डेरिव्हेटिव्ह? डायरेक्ट जर घेतलं तर प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल आणि त्याच्याने अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. त्याच्यापेक्षा काय करा, पहिले मल्टिप्लाय करून घ्या आणि मग इंटिग्रेशन घ्या, सॉरी डेरिव्हेटिव्ह घ्या. सो एन इज इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन वाय ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येईल, आणि ई रेस टू एक्स अपॉन वाय ला एक्स अपॉन वाय ने मल्टिप्लाय होतं. असं तुम्ही काय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं हे लिहिलं आणि याने याला मल्टिप्लाय केलं हे लिहिलं. आता तो रेडी आहे, आता तो सेपरेट आहे, मग आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सो डॅबा एन अपॉन डॅबा एक्स, काळजीपूर्वक डेरिव्हेटिव्ह घ्या, घाई करू नका. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स अपॉन वाय? व्हेरी गुड, पहिले काहीच विचार करायचं नाही, ई वाली टर्म आली का ती तशीच्या तशी लिहून टाकायची. परफेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक्स अपॉन वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला, काय येईल बरं ते, विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स अपॉन वाय आहे ना, त्याच्यामध्ये एक्स शोधा, कुठे, वरती का खाली आहे? वरती. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1. त्याच्या जागेवर फक्त 1 टाकून द्या, झाला आपला आन्सर रेडी. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं, तर बघा 2x डेरिव्हेटिव्ह आपण कसं 2 घेतो, तसं इथे यांनी x बाय वाय दिलेलं आहे. म्हणून आपण काय केलं, जसं आपण x डेरिव्हेटिव्ह 1 घेतो मग 2 इंटू 1 आपल्याकडे 2 येतं, तसं इथं झालंय x डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय असं आन्सर आलं पाहिजे. लॉजिक क्लिअर झालं? हेच लॉजिक आपण इथं वापरलं. डन. सो माझ्याकडे इथे येईल ई रेस टू एक्स अपॉन वाय इंटू 1 अपॉन वाय.
झालं, पहिल्याचं काम झालं. आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मला सांगा डायरेक्ट घेता येईल का रे? नो. देर आर टू टर्म्स विच कंटेन एक्स आणि आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून डायरेक्ट नाही करता येणार. मग काय करायला लागेल? हा, यू इंटू व्ही रूल और प्रोडक्ट रूल सेम, राईट. मग इथं प्रोडक्ट रूल करा. प्रोडक्ट रूल करताना काळजी घ्या, ब्रॅकेट यूज करा. ओके. प्रोडक्ट रूल म्हणजे काय? पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्या, पहिली टर्म उचला. पहिली टर्म काय? सेम टू सेम, हेच येईल सगळं इथं. ई रेस टू एक्स अपॉन वाय चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स अपॉन वाय इंटू 1 अपॉन वाय झालं. याचं डेरिव्हेटिव्ह झालं, त्याला मल्टिप्लाय कोणी करायचं? एक्स अपॉन वाय ने मल्टिप्लाय करायचं. झालं, पहिली टर्म कम्प्लीट. प्लस फर्स्ट स्टेप ऍज इट इज म्हणजे ई रेस टू एक्स अपॉन वाय ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय. सांगा बरं एक्स अपॉन वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 अपॉन वाय. व्हेरी नाईस. 1 अपॉन वाय. एक्स अपॉन वाय असेल आणि तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असाल तर अतिउत्तम. एक्सच्या जागेवर 1 येईल आणि खाली वाय येईल, हे लक्षात ठेवा. झालं, आता आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं. आता इथं कॅल्क्युलेट करून बघू की आपला आन्सर काय येत आहे. मग आता इथं काय होईल? इथं काय नाही होणार. 1 अपॉन वाय पुढे येईल, ई रेस टू एक्स अपॉन वाय ऍज इट इज राहील. मायनस ब्रॅकेट मध्ये इथं काय होतंय बघा, माझ्या मते इथं एक्स अपॉन वाय स्क्वेअर होतंय का? बरोबर आहे. सो तसं पण करता येईल किंवा ऑब्झर्व करा बरं, कोणी कॉमन काढता येईल का इथून? 1 अपॉन वाय. ई वाली टर्म पण सेम आहे ना. सो ई रेस टू एक्स अपॉन वाय अँड ऑल्सो इंटू 1 अपॉन वाय हे आपण कॉमन काढू शकतो. सो इन ब्रॅकेट काय उरलं? याला आणि याला बाहेर काढलं, काय उरलं? एक्स अपॉन वाय प्लस 1. एक्स अपॉन वाय, याला याला बाहेर काढलंय. इथं काय लिहू? 1 1 प्लस का मायनस? प्लस. मायनस 1. वाय? बिकॉज आधीच तो मायनस साइन कॉमन काढला गेला. तो मायनस साइन कॉमन काढला गेला ना, मग मध्ये मायनस साइन आलं पाहिजे. दोन्ही टर्म मधून कॉमन काढलं ना आपण, म्हणून तो इफेक्ट पडला. पॉइंट समजला का तिथला? ओके, परफेक्ट. आता काय होऊ शकतं? आता परत या दोघांमधून कॉमन येऊ शकतो, कारण दोघंच्या दोघं सेम टर्म आहे, बघून घ्या. बरोबर आहे ना? हे दोघं सेम आहे बघा, ही पण सेम टर्म आहे, ही पण. मायनस नाही होणार. का बरं मायनस नाही होणार? कारण याच्या शेजारी दुसरं कोणीतरी पण आहे ना, म्हणून. मग आपल्याला काय करायला लागेल? डाबा एन बाय डाबा एक्स इज इक्वल टू 1 अपॉन वाय ई रेस टू एक्स अपॉन वाय कॉमन, ई रेस टू एक्स अपॉन वाय कॉमन. आता बघा बरं का, कोण कोण उरलं. आता मी इथून सगळं कॉमन काढलं तर इथं कोण घ्यायचा? 1. राईट. त्याच्यानंतर मी इथून हे कॉमन घेतलं तर आपल्याला मायनस आणि हा ब्रॅकेट घ्यावा लागेल. बरोबर आहे. सो इथं मी लिहिते मायनस आणि हा ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये काय आहे? ब्रॅकेट मध्ये आहे एक्स अपॉन वाय मायनस 1. ठीक आहे. आता हे कॉमन काढलेलं आहे आपण, त्याला तसंच लिहू. डाबा एन बाय डाबा एक्स इज इक्वल टू 1 अपॉन वाय ई रेस टू एक्स अपॉन वाय. करू बरं कॅल्क्युलेट. काय होईल? 1 ला तसंच लिहा, मायनस साइन मध्ये जाईल, एक्स अपॉन वाय होईल आणि मायनस मायनस प्लस 1. 1 प्लस 1 2 होतोय. कॅल्क्युलेशन एकदा मला चेक करू द्या बरं. कारण या केसमध्ये हा आणि तो मॅच नाही होते ना. मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स अपॉन वाय मॅच झालं पाहिजे होतं. इथं नाही होते ते. म्हणजे होईल, फक्त हा कट व्हायला पाहिजे होता, तो कट नाही झाला. कारण तो कट झाला ना तर मग हे मल्टिप्लाय होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे ते मिळून जाईल. कुठं गडबड झाली मी एकदा क्रॉस चेक करते, तुम्ही पण चेक करा.
येस, e⁻x/y चं डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे, मायनस साइन बरोबर आहे. त्याच्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह इंटू x/y बरोबर आहे आणि प्लस चा रूल आपण करतो तेव्हा प्लस लिहितो. मग आपण हे लिहिलं आणि याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 1/y. इट्स करेक्ट. मग आपण काय केलं, हा याला तसंच्या तसं लिहिलं. या दोघांमधून आपण e⁻x/y, हा राईट. इथे काय मिस्टेक झाली ती बघा बरं का. इथे ना एकतर हा ब्रॅकेट लिहिणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ब्रॅकेट नाही लिहिला तर इथं फक्त पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालेल. आता याचं रिझन समजून घ्या. काय रिझन आहे, तुम्ही ना याला कॉमन काढलं ना, फक्त ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह टर्म म्हणून बाहेर काढू शकता. फक्त इथे मायनस लिहायचं आहे. तर एकतर तुम्ही इथं ब्रॅकेट यूज करा किंवा तुम्ही मायनसचं प्लस करून टाका. समजलं का? इथे काय मिस्टेक झालीये, x/y+1 म्हणजे त्या मायनसला सोडून द्या 2 मिनिटं, फक्त ब्रॅकेट मधला बघा. तर ब्रॅकेट मधून आपण कॉमन काढतो ना, तेव्हा कॉमन काढलंय, फक्त बाहेरचा मायनस लिहिलाय, तो दिला नाहीये आपण, असं समजा. म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. आता झालं बॅलन्स. आता इथं प्लस आहे म्हणजे तो मायनस दिल्यानंतर इथं मायनस होईल, +1 आणि -1 कॅन्सल होईल आणि जे उरलं म्हणजे 1/y उरलेला आहे, -x/y उरला आणि e⁻x/y उरला. तर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर डाबा n/डाबा x चं उत्तर आपल्याला -x/y² e⁻x/y हे मिळेल. झालं का? जे इथं पूर्ण मेहनत डेरिव्हेटिव्ह मॅच करायला आहे. आणि तुम्हाला एक गुड लक, की तुम्ही या टाईपचं कोणतं पण गणित घ्या, तुम्हाला याच्या पुढची मेथडच नाहीये. म्हणून तुमचा इथं डाबा m/डाबा y आणि डाबा n/डाबा x सेमच येईल. ठीक आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि हे व्यवस्थित करा. तुम्हाला डिग्रीला परत हे करायचंय आणि याच्याशिवाय काहीच येणार नाही पुढं. समजतंय? तर तुमचं गुडलक काय आहे, की आपण एक शोधलाय ना डेरिव्हेटिव्ह, तर मला माहितीये की माझं हे उत्तर तेच येणार आहे. मग नसेल जरी येत तरी ते घेऊनच यायचं बळजबरी, किंवा मग शेवटच्या स्टेपला डायरेक्ट लिहून टाकायचं. असं पण तुम्ही करू शकता, चालेल. त्याच्यात काही चुकीचं नाहीये की आन्सर बॅलन्स करता आलं पाहिजे. फक्त समोरच्याला नाही समजलं पाहिजे की आपण ऍडजस्ट कुठं केलं. ओके, सो द गिवन इक्वेशन इज एक्झॅक्ट. ओके, द गिवन डीई इज एक्झॅक्ट असं म्हटलं तुम्ही तरी चालेल. मग आता तो एक्झॅक्ट डीई आहे, मग एक्झॅक्ट डीई चं सोल्युशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. देअरफॉर सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डीई इज, ओके, हे एक्झॅक्ट डीई चा काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन m dx प्लस इंटिग्रेशन n dy, पण n वर रिस्ट्रिक्शन आहे. टर्म्स ऑफ n फ्री फ्रॉम x असं तुम्ही लिहू शकता, किंवा टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x असं पण तुम्ही लिहू शकता. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे असेल ते फॉलो करू शकता, किंवा तुमच्या टीचरने जे सांगितलं ते फॉलो करू शकता, काहीच प्रॉब्लेम. कधी कधी काय करता, हा फॉर्म्युला आहे ना असं पण लिहिता, इंटिग्रेशन m dx प्लस इंटिग्रेशन n dy = c. फक्त इथं इथं ब्रॅकेट मध्ये लिहिता, जे आपण इथं लिहितोय ना ते इथं लिहिता, टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग किंवा मग फ्री फ्रॉम x. तर हा पण फॉर्म्युला करेक्ट आहे, हा पण फॉर्म्युला करेक्ट आहे. असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, नाही तर तुम्हाला वाटेल फॉर्म्युला बदलला, फॉर्म्युला नाही बदलला, रिप्रेझेंटेशन मध्ये चेंजेस असू शकतात. मी ते मुद्दाम तसंच ठेवते म्हणजे तुमचं नेक्स्ट टाइम कन्फ्युजन नको व्हायला. ओके, m शोधा. आता m कुठे गेला, 1 + e⁻x/y. सो m ची व्हॅल्यू आहे 1 + e⁻x/y इंटू dx. हा झाला m चा काम. आता n बघा बरं, टर्म्स ऑफ n फ्री फ्रॉम x असं म्हटलंय, तर इथं कोण कोण घ्यायचं रे n मधला, चेक करा कोण चालेल. येस, ओके, सिद्धांतला 1 वाटतंय. गुड. बाकीचे
This means what, Dheeraj? 1. Okay, what about Ankita, Diksha? N ची टर्म आहे ना तुमच्याकडे? अच्छा, तुला पण 1 वाटतंय. व्हॉट अबाउट अंकिता? फास्ट. पहिले एन कडे बघा. दिसतोय का एन तुम्हाला? हा. एन कडे किती टर्म्स आहे? एक आहे का 2 आहे का 3 आहे? किती टर्म्स आहे? 2. Very good. So after multiplying that outside term to inside terms, we get आपल्याला n ला मल्टिप्लाय केल्यानंतर कोण बघा हा भेटला होता, राईट? आता दोन्ही टर्म्स बघून घ्या. दोघांच्या मध्ये x आहे आणि आपल्याला n मधली अशी टर्म घ्यायची आहे ज्याच्यात x नाहीये. तर काय येईल? 0. परफेक्ट. आलं लक्षात? तुम्हाला त्या स्टेपला कन्फ्युजन होतंय. सिद्धांत तुला क्लिअर झालं? इथं बघा, इथं 1 होता ना, तर आपल्याला काय वाटतंय 1 मध्ये कोणी x नाहीच आहे बा. पण मग आपण जेव्हा मल्टिप्लाय करू, कारण ती अशी टर्म नाही घेता येणार ना आपल्याला, e⁻x/y बाहेर आहे. म्हणून आपण त्याला मल्टिप्लाय केलं आणि बघितलं तर आपल्याकडे 2 टर्म येत आहे आणि दोघांमध्ये पण x आहे. म्हणून आपल्याला n ची टर्म घ्यायची नाही. सो इथे येईल 0 × dy = c. चांगलं झालं. ज्याच्यामध्ये x येतो ना तो अतिउत्तम, कारण तो गायबच होऊन जातो. ओके, पुढच्या स्टेप मध्ये त्याला सेपरेट करू आपण. इंटिग्रेशन 1 dx वेगळा आणि इंटिग्रेशन e⁻x/y dx वेगळा इज इक्वल टू c. 0 ला सोडून द्या. 1 चं इंटिग्रेशन काय येतं? X. व्हेरी गुड. x करेक्ट आहे. आणि e⁻x/y चं इंटिग्रेशन काय येतं? e⁻x/y/1/y. e⁻x/y/1/y is perfectly correct. इज इक्वल टू c. कसं केलं? e चं फंक्शन असल्यामुळे त्याला जसंच्या तसं लिहून टाकलं आणि त्याच्या खाली त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. मग आता खाली कोण आहे? x/y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोण शोधतोय आपण? x शोधतोय. म्हणजे अगेन काय? x चं डेरिव्हेटिव्ह 1/y. म्हणून इथं 1/y मल्टिप्लाय होईल. तुम्ही याला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहू शकता. x प्लस हा जो y तो वरती जाईल जम्प करून. सो y e⁻x/y इज इक्वल टू c इज द सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट DE असं तुम्ही लिहू शकता. डन. समजलं का? याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हची मेहनत आहे आणि डेरिव्हेटिव्हचं क्लिअर झालं तर मग तुम्हाला इंटिग्रेशन घेताना कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, याच्यावर काळजी घ्या बस. बाकी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड नाहीये काही, फक्त डेरिव्हेटिव्हचं असं शार्प व्हर्जन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ओके, चल. अजून कोणत्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे? मॅम 4th वाला. ओके, क्वेश्चन सांगितला तर बेटर राहील. थांब, मी पण PDF ओपन करते. किती? 4 नंबरचा का? येस मॅम. अच्छा, मी याच्यात नाही दिलंय. चार नंबरचा नाही, माझ्याकडे ती PDF नाहीये ज्याच्यात मी क्वेश्चन लिहिले. सांगतो का? सांग म्हणजे वेळ नाही जाणार. x² + y² - a². थांब. x² + y² - a² into x dx. dx. अच्छा, इंटू x dx. ओके. plus x² - y² - b² into y dy equal to 0.
इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. सो वेअर ए अँड बी आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ठीक आहे. आता चला याला सॉल्व्ह करायचं. हा इक्वेशन नंबर 1 घेतला. कम्पेअर दिस इक्वेशन विथ कशा बरोबर कम्पेअर करायचं याला? एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 बरोबर. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एम ची व्हॅल्यू काय मिळते? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू एक्स मिळते आणि एन ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू वाय मिळते. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का रे? डायरेक्ट जर घेतलं तर कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. काय करा, मल्टिप्लाय करून टाका मध्ये. एक्स ला मल्टिप्लाय केलं तर इथं एक्स क्यूब मिळेल, इथं एक्स वाय स्क्वेअर मिळेल आणि इथं एक्स इंटू ए स्क्वेअर मिळेल. आणि इकडे पण करून घ्या. एन इज इक्वल टू मल्टिप्लाय केलं तर इथं एक्स स्क्वेअर वाय मिळेल मायनस इथं वाय क्यूब मिळेल मायनस बी स्क्वेअर वाय मिळेल. ओके, आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे डॅबा एम विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं गडबड नाही झाली पाहिजे. इकडे एक्स एन इकडे वाय. ओके, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय यायला पाहिजे? 0. 0. करेक्ट, व्हेरी गुड. कारण त्याच्यात एक वायच नाहीये. व्हेरी नाईस. प्लस याच्यात एक्स ला लिहून घ्यायचं पहिले. आता विचार करा, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर? 2y. करेक्ट. मायनस अँड व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू ए स्क्वेअर? 0. 0, बिकॉज त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यूच नाहीये. म्हणून आपल्याला डाबा एम बाय डाबा वाय मिळाला 2xy. आता टार्गेट लक्षात घ्या, इकडं पण 2xyच मिळणार आहे. ओके, चलो याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह कसं होईल? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येईल? 2x into y. 2x इंटू वाय. व्हेरी गुड. आणि पुढच्या दोघांचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? 0, 0. 0 आणि याचं 0. व्हेरी गुड. मग डाबा एन बाय डाबा एक्स चं उत्तर आपल्याला मिळतंय 2 इंटू एक्स वाय. डन. चेक करा दोघं सेम आले. झालं आपलं काम. याच्यात काय प्रॉब्लेम आला रे? मग तो मायनस साईन मॅच नाही झालं माझं. अच्छा, ओके. तू मल्टिप्लाय नसेल केलं, डायरेक्ट केलं असेल बहुतेक. ठीक आहे. सो द डीई इज एक्झॅक्ट नाव. आता हा एक्झॅक्ट डीई तयार झाला आणि एक्झॅक्ट डीई तयार झाला तरच त्याचं सोल्युशन काढता येतं. देअरफॉर सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डीई इज. सोल्युशन कसं काढता? इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन इथं लिहायचं टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. नॉट कंटेनिंग एक्स मग असं लिहायचं इंटू डी वाय इक्वल टू सी. मग शोधा आता एम ची व्हॅल्यू काय आहे. तर काय करा आता, एम ची व्हॅल्यू ही वाली नका घेऊ, खालची घ्या. कारण ती ऑलरेडी सेपरेट तुम्ही केलेली आहे. वरची घेतली तर प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल बिना कामाचा. मग त्याच्यापेक्षा खालचं घेऊन टाका. एक्स क्यूब आहे प्लस एक्स वाय स्क्वेअर आहे आणि बहुतेक मायनस एक्स ए स्क्वेअर. चेक करून घेऊ बरोबर आहे का? हा, ओके. एम रेडी आहे, झालं याचं काम. इंटू डी एक्स आहे प्लस आता एन मधल्या अशा टर्म शोधा ज्याच्यामध्ये एक्स नाहीये. मायनस वाय क्यूब मायनस बी स्क्वेअर इंटू वाय. करेक्ट आहे. आपल्याकडे 3 टर्म येत आहेत मल्टिप्लाय करून, त्याच्यातली पहिली वाली गायब होऊन जाईल, त्याच्यात एक्स आहे. मग मायनस वाय क्यूब आणि मायनस बी वाय स्क्वेअर उरतंय बी स्क्वेअर वाय. सो बी स्क्वेअर वाय उरतंय, तेवढंच आपण इथं लिहायचं आणि इंटू डी वाय इक्वल टू सी. एक्स ला डायरेक्ट सोडून द्यायचं, इथं रूलच तसा येतो. ओके, आता आपण डिरेक्टली इथं पण करू शकतो. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येतं?
x⁴ राईट. सेपरेट करून घेतलं मी. मायनस इंटिग्रेशन y³ dy आणि मायनस b² इंटिग्रेशन y dy इक्वल टू c. हे असं मला सगळं सेपरेट करून झाल्यावर मिळालं. ओके, डन. x³ चं इंटिग्रेशन x⁴ x⁴/4. व्हेरी गुड. प्लस y² ला तसंच लिहा. आणि व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x? x²/2. x²/2 करेक्ट. मायनस a² इंटिग्रेशन ऑफ x x²/2. x²/2 व्हेरी नाईस. मायनस y³ चं इंटिग्रेशन y⁴/4. y⁴/4 मायनस b² आणि y चं इंटिग्रेशन y²/2. y²/2 इज इक्वल टू c. अशा पद्धतीने तुम्ही जर ही स्टेप लिहिली ना अशी, तर तुमचं एकदम कमी मिस्टेक होईल. कारण बघा मी काय केलं, विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या वेळेला फक्त एक्स वाला मध्ये ठेवलाय मी आणि बाकीच्यांना बाहेर काढून घेतलंय. आणि त्याच्याने काय झालं, कॅल्क्युलेशन सोपं झालं. इथं बघा, इथं वाय वाली टर्म मी मध्ये ठेवली कारण विथ रिस्पेक्ट टू वाय होतं आणि बाकीच्यांना बाहेर काढून घेतलं. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही एकदम सॉर्टेड फॉर्म मध्ये लिहू शकता. आता मला या इक्वेशनला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. मग इथं बघायचं 4 आणि 2 आहे. तर 4 आणि 2 पैकी कोणी मल्टिप्लाय केल्यावर अपॉन वाला निघून जाईल सगळीकडचा? 2 नी मल्टिप्लाय करायचं का 4 नी मल्टिप्लाय करायचं का 8 नी करायचं? ओके, सिद्धांतला वाटतंय 2 नी मल्टिप्लाय करायचं. पण सिद्धांत, जर 2 नी मल्टिप्लाय केलं आपण इथं तर काय होईल? बे एक बे, बे दुने 4, तरी खाली 2 उरतोय. मला खाली कोणीच येत नाही मॅम. नाही. ओके, सो एलसीएम ऑफ 4 and 2 इज 4. जो बिगर नंबर आहे तो घ्यायचा, त्याने मल्टिप्लाय करायचा. सो आपल्याकडे इथे येईल x⁴, इकडे 2x² y², इकडे 2 इथे 2 येईल, a² x², इथला 4 गायब होऊन जाईल, y⁴, इकडचा 2 येईल, -2 b² y² इज इक्वल टू c. बस, याच्या पुढे काहीही कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल. is the solution of exact DE. क्लिअर झालं का बघा? कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. डन हा क्वेश्चन? परफेक्ट. याची प्रॅक्टिस करत चला. मी ऑब्झर्व काय करते ना, तुम्हाला कळतं सगळं. ओके, मी मागे पण म्हणजे ऍक्च्युली तुमच्या सोबत कधी हा पॉइंट नाही आला, पण आहे ना, जेव्हा तुम्हाला करता येत नाही ना, लिहिता नाही येत ना, तेव्हा तुमचं एक वाक्य असतं, मॅडम समजलं नाहीये किंवा समजत नाहीये. तर एक मी क्लिअर करते की तुम्हाला समजतं सगळं, पण तुम्ही प्रॅक्टिस नाही करत ना, म्हणून तुम्हाला सुचत नाही की पुढे काय केलं पाहिजे. जसं मी आता ऑब्झर्व करते, कन्सिस्टंटली मी क्वेश्चन्स विचारते, तुम्हाला ते सांगता नाही येते आणि मी जेव्हा एक्सप्लेन करते तेव्हा तुम्हाला ते सगळं समजतं. याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस मध्ये कुठेतरी कमी पडताय. ठीक आहे, तर प्रॅक्टिस मध्ये कमी पडायला नको, याच्यासाठी काय करता येईल ते करा. पण कारण तुम्हाला जे आउटपुट मिळतंय किंवा जी वे मिळते ना समजून घेण्याची, ती युनिक आहे. ते बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही याची मला गॅरंटी आहे, म्हणून मी एवढं बोलू शकते. ठीक आहे, तर मग तुम्हाला मिळतंय तर त्याचा बेनिफिट घ्या, व्यवस्थित करा. नाही समजलं तर परत विचारा, मी परत सांगेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझी इच्छा आहे की तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते क्लिअर करावं. ठीक आहे, चलो जाऊ पुढे. आणखी नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट किंवा प्रॉब्लेम आहे असं असेल तर सांगा, नसेल तर मग आपण पुढे जाऊ. आहे का नाहीये? अच्छा, हे 2 सोडून सगळे सॉल्व्ह झाले? ओके, ओके.
सो नेक्स्ट क्वेश्चन्स. आय थिंक मी तुम्हाला याच्यातले सगळेच क्वेश्चन दिले होते होमवर्कला. फक्त बहुतेक एक क्वेश्चन सोडला होता जो जास्त मोठा होता, तर तो एकदा मी लिहून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. हा क्वेश्चन होता असा, 2xy प्लस y मायनस tan y इंटू dx प्लस x स्क्वेअर मायनस x इंटू tan स्क्वेअर y प्लस sec स्क्वेअर y इंटू dy इक्वल टू 0. हा क्वेश्चन होता. सोडवलाय का हा क्वेश्चन? दिला होता का मी? चेक करा बरं लिस्ट मध्ये. आय थिंक नव्हता दिला असा मला अंदाज आहे. तर याच्या आधीपर्यंतच फक्त केलं होतं आपण, नव्हता दिला. राईट. सो हा एक क्वेश्चन आहे आणि अजून एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्हाला दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे घरी. होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता आणि ट्राय करा ना तुमच्या क्वेश्चन पेपर मधले या टाइपचे क्वेश्चन्स घ्या आणि ते प्रॅक्टिस करा. बेटर वे टू प्रॅक्टिस एनी टाइप. ओके. सगळे क्वेश्चन घ्या त्याच्यातले या टाइप मधले. कसे दिसतात ते? mdx प्लस ndy या पॅटर्न मध्ये दिसणारे सगळे क्वेश्चन तुम्ही या मेथडने सॉल्व्ह करू शकता. ओके. मग घ्या ते आणि सॉल्व्ह करा. नाही जमलं तर मला सांगा. एकच क्वेश्चन आहे हा, तो कम्प्लीट करा. जायचं आपण पुढच्या पॅटर्नला? नक्की? ओके. सो पुढचा जो पॅटर्न आहे त्या पुढच्या पॅटर्नचं नाव आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हा जो पॅटर्न आहे ना तो एकदम सोपावाला पॅटर्न आहे जर त्याचे कॅल्क्युलेशन जुळले तर. ठीक आहे. आणि हा कसा असतो? तर हा आहे ना ऍक्च्युली एका पॅटर्न मध्ये असतो, लाईक dy अपॉन dx प्लस px dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. राईट. dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q अशा पॅटर्न मध्ये जो दिलेला असतो त्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं आपण म्हणू शकतो. आणि याला सॉल्व्ह करण्याची युनिक टेक्निक आहे. ओके. आणि कधी कधी ना मी थांबली कावर होती मध्ये, कधी कधी ना हे जे इक्वेशन आहे ना हे उलट पण येतं. उलट म्हणजे काय? dx वरती dy खाली, मध्ये p y च्या जागेवर x आणि इज इक्वल टू q असं पण असतं. हे रेअर असतं. हे मॅक्झिमम टाइम विचारलं जातं. आता याच्यातला p आणि q काय असतो? तर हा जो p आहे ना तो टोटल फंक्शन ऑफ x असतो. म्हणजे इथं y सोडला सेपरेट तर इथं तुम्हाला साइन एक्स, टॅन एक्स, लॉग एक्स, इरेस टू एक्स असं एक्स वालं कोणीतरी भेटतं. त्याच्यात y नसतो. y सेपरेट काढता येतो आपल्याला. अशा टाईपचं असतं ना त्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. ओके. सो मग आजचा होमवर्क लक्षात घ्या. सगळे असे दिसणारे क्वेश्चन घ्या आणि सॉल्व्ह करा. चलो आपण स्टार्ट करू. एक्झाम्पल. फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्ही हे नाव ऐकलं का याच्या आधी? इंटिग्रेटिंग फॅक्टर कोणी ऐकलं का? अरे येस और नो? व्हिडिओ ऑफ असताना तुम्ही किती पण माना डोलवलं तरी मला दिसत नाही ना रे. dy अपॉन dx प्लस y इंटू टॅन एक्स इज इक्वल टू साइन 2x. तर आता बघा मी तुम्हाला हा इंटिग्रेशन फॅक्टरचा राज ओपन करते. काय आहे? आपण मागचं गणित सोडवलं ते आठवतं तुम्हाला? m dx प्लस n dy वालं. बरोबर. मग आपण काय केलं होतं? m घेतला होता, n घेतला. मग आपण डाबा m बाय डाबा y काढला, डाबा n बाय डाबा x काढला आणि आपण जेवढे गणित सोडवले सगळ्यात ते इक्वल आलं. बरोबर. आता ज्याच्यामध्ये ते इक्वल नाहीयेत, डाबा m बाय डाबा y आणि डाबा n बाय डाबा x ज्याच्यामध्ये इक्वल नाहीयेत त्याच्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधावा लागतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधण्याचे 4 फॉर्म्युले. त्या 4 फॉर्म्युल्यामधून एक फॉर्म्युला बरोबर असतो त्या गणितासाठी. मग तो आपल्याला कॅल्क्युलेट करून शोधावा लागतो आणि तो सापडला
की गणिताला मल्टिप्लाय करून त्याला एक्झॅक्ट बनवून आणि मग सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट कसं काढतो आपण तसं काढावं लागतं. पण तुमचं गुड लक आहे की तुम्हाला इथं काहीच करायचं नाही. ओके, सो तुम्हाला या प्रोसेस मध्ये नाही जायचंय. कोणीतरी विचारलं होतं ना, हे इक्वल टू नाही आलं तर काय, तर हे इक्वल टू नाही आलं ना तर इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधावा लागतो. इंटिग्रेटिंग फॅक्टरने इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर नेक्स्ट स्टेप पासून तो एक्झॅक्ट बनून जातो आणि मग सोल्युशन तुम्हाला एक्झॅक्टच्या पद्धतीने काढायचंय. पण गुड लक आहे तुमचं की ते नॉट वालं गणित तुम्हाला नाही, तुम्हाला सगळे इक्वल टू येणारे गणित आहे. ओके, मग हा प्रकार येतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता या एक्झाम्पलला आपण ऑब्झर्व करू. हे गणित असंच दिसतंय का बघा तुम्हाला, dy बाय dx प्लस p ऑफ x इंटू y इज इक्वल टू q ऑफ x. बघा बरं, हा जर y तुम्ही बाजूला काढला तर जे उरलंय दॅट इज युअर फंक्शन ऑफ x. आणि इकडे पण बघा, दिस इज ऑल्सो युअर फंक्शन ऑफ x. सो क्लिअरली वी कॅन कम्पेअर दिस इक्वेशन. आपण लिहू शकतो कम्पेअर, याला इक्वेशन 1 देऊ, कम्पेअर दिस विथ दिस. समजलं का? एक्झॅक्टली गणित घेतलंय मी म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडतं. क्लिअर झालं हे? dy बाय dx प्लस फंक्शन ऑफ x इंटू y वेगळा काढायचा, यांनी y पुढे दिलाय तर आपण मागे घेऊन टाकू त्याला, चालतं. आणि साइन टू x कम्पेअर करून आपल्याला p ऑफ x म्हणजे p घ्यायचा आणि q घ्यायचा. p ऑफ x आणि q ऑफ x च्या व्हॅल्यू लिहून घ्या. p ऑफ x ची व्हॅल्यू tan x येते इथं आणि q ऑफ x ची व्हॅल्यू sin टू x आहे. सगळ्यांना समजलं का p आणि q कुठून काढायचा? ओके, p आणि q नुसतं p आणि q लिहिलं तरी चालतो, p ऑफ x आणि q ऑफ x लिहिलं तरी चालतं. ओके, आता इथून पुढे ना आपल्याला शोधायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर, ज्याला शॉर्टकट मध्ये I डॉट एफ असं म्हणतात, फुल फॉर्म इंटिग्रेटिंग फॅक्टर. तो कसा काढता, तर त्याचा एक फिक्स फॉर्म्युला आहे या टाइप मध्ये. काय फॉर्म्युला आहे? ई रेस टू इंटिग्रेशन पी डीएक्स. हा फॉर्म्युला फिक्स्ड आहे इथं. ठीक आहे, मग आपण काय करू, हाच फॉर्म्युला कंटिन्यू करू आणि पी ची व्हॅल्यू टाकून देऊ. मग ई रेस टू इंटिग्रेशन पी, पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू घ्या, ती काय टॅन एक्स, त्याला इथं टाका, टॅन एक्स डी एक्स. काय केलं समजलं? इंटिग्रेटिंग फॅक्टरचा रेडीमेड फॉर्म्युला आहे या टाइप मध्ये. डायरेक्ट फॉर्म्युला पकडायचा, त्याच्यामध्ये पी ला टाकून द्या. नाउ टेल मी व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स? sec x plus c. square x करा बरं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले ओपन, शोधा इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय येतं. log sec x plus c. log sec x plus c. करेक्ट अंकिता, मी अर्धच ऐकलं होतं. ठीक आहे, करेक्ट आहे तुमचा आन्सर. ओके, सो इट्स अ लॉग सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन खिचडी नाही झाली पाहिजे. लॉग सेक एक्स प्लस सी. डन. आता इथं बघा, ई रेस टू लॉग आल्यावर काय करतोय आपण? प्रॉपर्टी आठवते का? ई रेस टू लॉग काही पण आलं तर आपण ई आणि लॉग ला गायब करून टाकतो आणि डायरेक्ट सेक एक्स लिहितो. e analog cancel. Very nice. So e raised to log of something is equal to that thing directly. हा फॉर्म्युला, ही प्रॉपर्टी आपण इथं यूज करतो आणि डायरेक्ट सेक एक्स लिहून टाकतो. समजलं इथपर्यंत? हा झाला आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर तयार. तर काय काय स्टेप करायची आपल्याला? पहिली तर एकदम सोपी आहे, का गणिताला या इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं, पी आणि क्यू लिहून घ्यायचं. मग आपण पी आणि क्यू लिहून घेतलं. दुसऱ्या स्टेपला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचं, त्याचा हाच फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला बदलत नाही. ई रेस टू इंटिग्रेशन पी डीएक्स. पी डीएक्स घेतला, त्याच्यात व्हॅल्यू टाकली, इंटिग्रेशन घेतलं. लकीली ई आणि लॉग आल्यामुळे त्यांना कॅन्सल करून टाकलं, फक्त सेक एक्स लिहिलं. आता पुढची स्टेप, सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज. सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज. तुम्ही शक्यतो गणित कसं आहे, आता प्रॅक्टिस करताना शॉर्टकट वापरू शकता,
कारण आता 10 गणित सोडवायचे, पण पेपरमध्ये तुम्ही एकच गणित प्रॉपर सोडवणार आहे. तिथं फुल फॉर्म वापरलं तर तुमचं रिप्रेझेंटेशन चांगलं दिसेल. सो सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज, याचा आहे ना एक सोल्युशनचा फॉर्म्युला आहे, तो काय, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस c, हा याचा फॉर्म्युला आहे. जसं आपण एक्झॅक्ट वाल्याचा फॉर्म्युला बघितला होता ना, इंटिग्रेशन m प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ n फ्री फ्रॉम x dy इक्वल टू c, तसं याचा वाला हा फॉर्म्युला फिक्स आहे. काय नाही, 3-4 वेळा लिहिला का पाठ होऊन जातो, एवढा कॉम्प्लिकेटेड नाही, सोपं आहे. y घ्यायचा, त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचंय, इज इक्वल टू इंटिग्रेशन आहे, मग त्याला इथं q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं, dx प्लस c, एवढं केलं की आपल्याला उत्तर मिळतं. मग घेऊ आपण पुढच्या स्टेपला, y ला तसंच लिहा. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलाय आता आपला, सेक एक्स, त्याला इथं लिहू आपण सेक एक्स, डन, इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता क्यू घ्यायचा आपल्याला, क्यू कुठे आहे, हा बघा क्यू, साइन 2x आहे ना, मग तो आपण इथं घेतला साइन 2x इंटू, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आपल्याकडे, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे सेक एक्स, सो सेक एक्स dx प्लस सी असं आलं. आता याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं रे, इथपर्यंत आलं, याचं तर काहीच करायचं नाही, y इंटू सेक एक्स करेक्ट आहे. ऍक्च्युली हा क्वेश्चन फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधण्या इतपतच आहे, खालचं सोल्युशन नाहीये, पण आलाय तर आपण कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे, इथपर्यंत समजलं ना सगळ्यांना. ओके, सो हाऊ टू टेक इंटिग्रेशन ऑफ साइन 2x इंटू सेक एक्स. मॅम u into v. नको, u इंटू व्ही केलं ना लय मोठं होऊन जाईल. ट्रिग्नोमेट्रीचा गेम खेळू ना आपण. साइन 2x चा फॉर्म्युला आठव, साइन 2x चा फॉर्म्युला आहे ना 2 इंटू साइन एक्स येईल आणि इंटू कॉस एक्स येईल, आठवलं. आणि सेक एक्स ला आपण लिहू शकतो 1 अपॉन कॉस एक्स. झालं का सॉर्टेड बघा, एका स्टेप मध्ये ट्रिग्नोमेट्रीने आपला गेम सोपा करून टाकला. पुढच्या स्टेपला कॉस कॉस कॅन्सल, आपलं गणित फक्त 2 साइन एक्स उरलं आणि त्याचं इंटिग्रेशन आपल्याला येतं. आलं का लक्षात, बघा ते गणित किती मोठं किती कॉम्प्लिकेटेड दिसतंय, साइन 2x इंटू सेक एक्स. आता काय करायचं बघ, मग आपण काय केलं, ट्रिग्नोमेट्रीची हेल्प घेतली. ट्रिग्नोमेट्रीने किती सोपं झालं, फक्त इथं आपलं डोकं चाललं पाहिजे आणि फॉर्म्युला आठवला पाहिजे, किंवा साइन 2x च्या जागी आपण 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स लिहू शकतो आणि सेकला आपण 1 अपॉन कॉस लिहू शकतो. चलो कम्प्लीट करू, y इंटू सेक एक्स इज इक्वल टू 2 ला बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्सच उरलेलं आहे मध्ये आता, dx प्लस सी. कम्प्लीट दिस, y इंटू सेक एक्स बरोबर इज इक्वल टू 2 साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, Minus cos x. मायनस कॉस एक्स प्लस सी. सो फायनल आन्सर मध्ये तुम्ही या मायनसला तिकडे घेऊन जाऊ शकता. y सेक एक्स प्लस 2 cos x इज इक्वल टू सी इज सोल्युशन ऑफ गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, असं लिहायचं. डन, एकदम सोपा पॅटर्न आहे, कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त मी काय म्हंटल, इंटिग्रेशन आलं की आपली ट्यूब पेटली पाहिजे, की बघ याला कसं पटकन सॉल्व्ह करता येईल किंवा शॉर्टकट कसं करता येईल. तर हा आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वाली मेथड. परत एकदा रिवाइज करू आपण आणि मग परत एकदा गणित बघून घेऊ. काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, हे कसं दिसतं, हे अप्रॉक्सिमेटली किंवा नेहमी dy अपॉन dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू असं दिसतं. हे p आणि q फंक्शन ऑफ x असले पाहिजे. डन, हे झालं. आता हे झाल्यानंतर काय करायचं, p आणि q शोधायचा.
पी आणि क्यू शोधला की डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स या फॉर्म्युल्याने इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा. तो शोधला की त्याचं सोल्युशनचा पण फॉर्म्युला आहे डायरेक्ट. काय? वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. लेफ्टला वाय ला इंटिग्रेटिंग फॅक्टर फक्त मल्टिप्लाय होतो आणि राईटला क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. म्हणजे इथं आपल्याला इंटिग्रेशन सोडवायला लागतं. ही प्रोसेस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन शोधण्याची आहे. एवढं करायचंय तुम्हाला या टाईपच्या गणितात. मग आपण आपल्या गणितात कम्पेअर केलं, पी क्यू काढला, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स घेऊन, मग कॅल्क्युलेट केलं. कॅल्क्युलेट केल्यावर हे पण डोकं चाललं पाहिजे. जर आपण याच्या सहित खाली लिहिलं ना ते लय कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. ओके, मग याला कट केलं, सेक एक्स लिहिलं फक्त. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा हा फॉर्म्युला उचलला. त्या फॉर्म्युल्यात आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरला मल्टिप्लाय केलं आणि मग इथून पुढे काय करायचं? तर मग थोडासा विचार केला की ट्रिग्नोमेट्रीने होऊ शकतं का? तर बघा किती पटकन आलं. प्रोडक्ट रूल जर केला ना तर त्याचं उत्तरच येणार नाही, मेन तर उत्तरच येणार नाही, कारण दोघं ट्रिग्नोमेट्री आले. ओके, प्रोडक्ट रूल मध्ये ना लिएट रूल वापरायला लागतो ना, मग इथं कसं काय चालेल लिएट रूल? दोघंचे दोघं ट्रिग्नोमेट्री आले, कोणाला पुढे घ्याल आणि कोणाला मागे घ्याल? पॉइंट क्लिअर? परफेक्ट. सो तुमचे जे काही बॅकवाले आहेत ना क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ते पकडा, त्याच्यातून क्वेश्चन शोधा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आता हा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे बरं का, फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ. इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे तो आय एफ येईपर्यंत करायचं, तिथून पुढे नाही करायचं. फॅक्टर ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स, असा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनला नीट बघून घ्या बरं. यांनी आपल्याला प्रॉपर फॉर्म मध्ये दिलाय का क्वेश्चन? क्वेश्चन तर मला असा पाहिजे. काय करायचं याचं? मग काहीतरी डोकं वापरा रे. 1 प्लस एक्स स्क्वेअरला राईट साईडला घेऊ. हा, 1 प्लस एक्स स्क्वेअरला सगळ्यांना डिवाइड करून टाका, कामच सोपं झालं. व्हेरी गुड. डी वाय अपॉन डी एक्स ला 1 प्लस एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं तर ती कट होऊन जाईल. इथे येईल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय आणि इकडे येईल ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा आता आला का या पॅटर्न मध्ये? आता तुम्ही कंटिन्यू करू शकता. जमेल या टाईपचे क्वेश्चन्स. छोटीशी ट्विस्ट होती ही. ओके, सो मी काय करते ना, पीडीएफ मध्येच लिहून तुम्हाला शेअर करते या टाईपचे क्वेश्चन्स आणि जे तुमचे क्वेश्चन पेपर मध्ये ना ते पण सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता उद्या आणि परवा सुट्टी आहे, 6 आणि 7. आपण 8 तारखेला कंटिन्यू करणार आहे. तुम्ही 6 आणि 7 2 दिवसात त्याची प्रॅक्टिस करू शकता. ओके, प्रॉपर प्रॅक्टिस करा, फायनल करून टाका तो टाईप, म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिवाइज करता येईल. आणि लिहून करा. ठीक आहे, जेवढं तुम्ही एफर्ट घेणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. ओके, चलो. सो आपण भेटूया मंडेला इव्हिनिंगला आपल्या रेग्युलर टायमिंगला 7 वाजता. थँक्यू, बाय बाय. बाय मॅम.